तसं बघायला गेलं तर रंकाळा आमच्यापासून फक्त 5 मिनिटांवर आहे. तसं तर आठवड्यातनं एकदा दोनदा आमची रंकाळ्यावर फेरी असतेच, पण मुलांना कसं सुट्टीत मस्त अशी मजा करायला पाहिजे असते. त्याचबरोबर खायला प्यायला बराच वेळ रंकाळ्यावरती घालवायला पाहिजे असतं. पण यावर्षी सुट्टीत ते राहिलं होतं, म्हणून आम्ही काल मुलांना घेऊन रंकाळ्यावर गेलो होतो. गेलो ते पहिला चायनीजच्या गाडीवर गेलो. तिथं आम्ही दोघींनी मंचुरियन घेतलं होतं, या बाकीच्यांनी नूडल्स घेतले होते. माझ्या लहान मुलासाठी तर एकदम कमी तिखटाचे नूडल्स सांगितले होते, पण ते पण त्यांना खाल्ले नव्हते. सासूबाईंसाठी नूडल्स पार्सल घेतले. आमचं खाणंपिणं झालं आणि नंतर आम्ही रंकाळ्याच्या दुसऱ्या बाजूला गेलो, जिथं की मुलांसाठी खेळायला बरीच खेळणी वगैरे होती. म्हणून म्हटलं आता आपण तिकडं जाऊया. चालत चालत तिकडे गेलो. तिथं गेल्यानंतर पहिला तर माझ्या मुलग्याला ही गाडी दिसली आणि ही गाडी त्याला कुठेही दिसली तर याच्यामध्ये बसायचं असतं, म्हणून गेल्या गेल्या पहिला तर तो ह्या गाडीमध्ये बसला आणि चांगली एक फेरी काढून आला तिथंच जाऊन जवळपास आणि मस्त असा एन्जॉय केला. हातात आईस्क्रीम घेतलं होतं. आईस्क्रीम खात खात गाडीतनं फिरायला भारी वाटत होतं त्याला. आणि त्याच्यानंतर हे या घसरगुंडीत बसले. घसरगुंडी तर एवढी मोठी होती की बारका मुलगा वरून खाली येताना मला भीतीच वाटत होती, म्हणून मोठ्या मुलाला खाली बसवलं होतं, जेणेकरून छोटा मुलगा वरून खाली आल्यावर त्याला स्टॉप तिथं करता येईल म्हणून. ही 3 जण घसरगुंडीत बसली होती. तोपर्यंत या दोघी बहिणी इकडं झोकाळ्यावरती एकदम एन्जॉय करत होत्या. मस्त असं झोके घेताना छान वारा येत होता, त्यामुळे त्यांना मजा येत होती झोके घ्यायला. सगळे तिकडचे गेम झाले. त्याच्यानंतर या तिघांना इथं हे दिसलं, याच्यामध्ये त्यांना दर वेळेला बसायचं असतंच. याचे दर तर प्रत्येकी 40-40 रुपये केलेले आहेत आणि ही तिघं सुद्धा बसली होती त्याच्यामध्ये. बराच वेळ याच्यामध्ये एन्जॉय केला. आम्ही सुद्धा म्हटलं पैसे फिटेपर्यंत याच्यात बसा, आणि म्हणून ही तिघं सुद्धा खूप वेळ बसली होती त्याच्यात. त्याच्यानंतर त्यांना जेव्हा कंटाळा आला त्यावेळी ती खाली आली आणि आम्ही सगळ्यांनी काय काय खाल्लं होतं, पण लहान मुलग्यानं काहीच खाल्लं नव्हतं. म्हणून जाता जाता म्हटलं त्याला मस्त असा लोणी डोसा घेऊया आणि घरी गेल्यावर त्याला खायला सांगूया, म्हणून लोणी डोसा घेतला आणि नंतर परत घरी यायला निघालो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.